हाय हॅलो नमस्कार. मी गायत्री पटेल तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर मी माझं आजचं दिवसभराचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे. नक्की ब्लॉग शेवटपर्यंत बघा. ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. श्री स्वामी समर्थ. तर सकाळी आज लवकर उठून माझी देवपूजा झालेली होती आणि सुंदर असं देवपूजा होऊन नवीन वस्त्र टाकून मी फुलं वगैरे वाहून दिले. त्याच्यानंतर अगदीच घरात प्रसन्न असं वातावरण निर्माण होतं, जे की म्हणजे देवपूजा झाल्याच्या नंतर लगेचच मी स्वयंपाक बनवायला घेतला. स्वयंपाकामध्ये मला मटर आणि पनीरची भाजी करायची होती. त्यासाठी मी आधी लाल मसाल्याची भाजी होती म्हणून आधी मसाला काढून घेतलेला आहे. तर मी इथे एक कांदा चिरून घेतलेला आहे आणि एक टोमॅटोसुद्धा. तर एक कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे आणि भाजून घेतलेला आहे. त्यामध्ये खोबरं, जिरं, मोहरी आणि नंतर धनेसुद्धा मी भाजून घेतलेलं आहे. खोबरंसुद्धा भाजून घेतलेलं आहे. आणि नंतर मग काळा मसाला आणि थोडा गरम मसाला जे काही आपल्याला टाकायचं असतं ते टाकून घेतलेलं आहे. आणि नंतर मिक्सरमध्ये बारीक करून घेतला मसाला. त्याच्यानंतर मी गरम मसाल्यामध्ये किचन किंग म्हणून एक मसाला मिळतो तो वापरते, जेणेकरून त्याच्या भाजीचा स्वादही खूप छान येतो आणि टेस्टही छान लागते. आणि ही भाजी थोडी गाढीच करायची असते, जास्त पातळ करायची नसते, कारण चव येत नाही जशी पाहिजे तशी. म्हणून मी थोडीचं मिक्सरमध्ये वाटून घेतलं आणि नंतर लगेचच कढईमध्ये मसाला बनवून घेतला. त्याच्यानंतर हे काही पनीरचं पॅकेट होतं ते मी रेडीमेडच आणलेलं होतं मॉलमधून आणि मध्ये काढून घेतलं. 2 ते 3 दिवस झाले होते तरी ते फ्रीजमध्ये एकदम छान होतं. नंतर मी पनीर काढून घेतलं, छोटे छोटे त्यांचे स्लाईड्स करून घेतल्या आणि सर्व स्लाईड्स तेलामधून तळून घेतल्या, जेणेकरून पनीरची भाजी लवकर शिजते. आणि मटरसुद्धा मी तेलामधून फ्राय करून घेतले होते. छोट्या छोट्या स्लाईड केल्याच्यानंतर पनीर तेलामधून तळून घ्यायचं आहे आपल्याला. पनीर आणि मटर दोघंही मी तेलामधून फ्राय करून घेतले. त्याच्यानंतर साईडला काढले आणि त्याच तेलामध्ये मसाला टाकून घेतला. मसाला जोपर्यंत छान असा कलर येत नाही आणि तेल सुटत नाही तोपर्यंत छान मसाला होऊ द्यायचा आहे, जेणेकरून भाजीलासुद्धा चव येते. जर मसाला कच्चा राहिला तर भाजीची सुद्धा चव बिघडते. तर अशा प्रकारे मसाला होऊ दिल्यानंतर मी लगेचच त्याच्यामध्ये पनीर आणि मटर दोघं टाकले होते. नंतर थोडंसं गरम पाणी टाकलं. गरम पाणीच भाजीमध्ये टाकायचं आहे. कोणतीही वस्तू करताना जर तुम्ही गरम पाणी वापरलं भाजीमध्ये किंवा कोणत्याही रेसिपीमध्ये तर भाजी अगदीच चविष्ट होते. जशी पाहिजे तशी हॉटेलसारखी रेसिपी तुम्हाला घरी बनवता येते. तर अगदीच टेस्टी अशी भाजी झाली होती. त्याच्यानंतर मी मसाल्याच्या भांड्यामध्येच थोडंसं पाणी घेतलं होतं गरम आणि टाकून दिलं. नंतर मीठ टाकलं आणि कोथिंबीर टाकला. तर अशा प्रकारे थोडा वेळ तिला शिजू दिली आणि माझी टेस्टी अशी भाजी तयार झाली होती. लगेचच साईडला मी 4 ते 5 चपात्या करून घेतल्या आणि थोडा वेळ आधी कणिक जर भिजवून ठेवली तर अगदी मऊ लुसलुशीत अशा चपात्या होता. तेल वगैरे लावायची वरतून गरज भासत नाही. तर मी सुद्धा चपात्या करून घेतल्या आणि नंतर बाकीची कामं आवरून घेतली, जेवण करून घेतलं.
बघू शकता तुम्ही मसाल्याला तेल सुटलं होतं आणि त्याच्यानंतर भाजी खूप छान दिसते डब्यामध्ये आणि खायला पण टेस्टी होती. तर इथे आवनचा डबा भरला आहे, साईडला थोडंसं स्वीट दिलेलं आहे आणि नंतर पोळ्या आणि भाजी. तर अशा प्रकारे आवनचा डबा दिला. मी सुद्धा जेवण करून घेतलं आणि थोडं आम्ही पालखी सोहळ्याला गेलो होतो. ते म्हणजे केंद्रामध्ये पालखी सोहळा होता, त्याच्यासाठी पालखी सोहळ्याला जायचं होतं कारण दत्त जयंती निमित्त केंद्रामध्ये पारायण सुरू होणार होतं. त्याच निमित्ताने पालखी सोहळा आयोजित केलेला होता. त्याला गेली, दुपारी तिकडे गेली, संध्याकाळी मग तिकडनं आले आणि काही मी गुलाबजामुन बनवायला घेतले कारण गुलाबजामुनचं रेडीमेड प्रीमिक्स मी कधीचं आणलं होतं पण वेळच नाही मिळाला. त्यासाठी आज बनवले आणि खूप छान असे गुलाबजामुन झाले होते. खायलासुद्धा टेस्टही छान होती. तर हे जे काही प्रीमिक्स आहे याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं करत दुधाने फक्त भिजवून घ्यायचं आहे. तुम्ही पाण्याने सुद्धा भिजवून घेऊ शकता, पण जर तुम्हाला प्रॉपर टेस्ट हवी असेल तर तुम्हाला दुधानेच भिजवून घ्यावे लागतील. तर मी दूध टाकून छान असा मऊ गोळा बनवून घेतलेला होता आणि मला घरीच खायचे होते म्हणून मी एकदम छोटे नाही तर मध्यम आकाराचेच गुलाबजामुन बनवलेले होते. तर असे गोळे करून घेतले आणि तुपामध्ये तळायचे आहे. तेलामध्ये सुद्धा तळता येतात, पण तुपामध्ये तळलं आणि जर दुधामध्ये तुम्ही गोळा भिजवला तर प्रॉपर अशी टेस्ट मिळते आणि खायलासुद्धा चविष्ट होतात गुलाबजामुन. त्याच्यानंतर मी गुलाबजामुन तळून घेतले आणि सर्वच गुलाबजामुन तळल्यानंतर काढून घेतले. जो काय मी पाक ठेवलेला होता साईडला, तो पाक एक तारी पाक होतो, म्हणजे बोटाला एक तार दोन्ही बोटांना चिपकतो आणि एक तार होतो. आणि जर पाक असा नाही समजला तर एका डिशमध्ये पाणी घ्यायचं आणि तो पाक त्याच्यात टाकायचा. जर पाकाचा गोळा झाला तर पाक अगदीच परफेक्ट झालेला आहे असं समजून थोडासा पाक थंड होऊ द्यायचा आहे आणि गुलाबजामुन त्याच्यामध्ये टाकून द्यायचे आहे. 2 ते 3 तास गुलाबजामुन भिजत पाकामध्ये ठेवून नंतर खायचे आहे. तर अगदी टेस्टी असे गुलाबजामुन माझे तयार झाले होते. नंतर संध्याकाळचा स्वयंपाक करून घेतला. तर असा होता माझा आजचा दिवस. तुमचा दिवस कसा गेला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. ज्यांना व्हिडिओ आवडला असेल त्यांनी शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कॉमेंट सेक्शनमध्ये कमेंट्स पाठवा. लवकरच भेटेल एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.